नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे 5 एकर क्षेत्र आणि 20 शेळ्या. तर एक तुम्हाला काय परवडू शकते किंवा त्याच्यामध्ये तुमचं एक प्रॉफिट किती आहे, तर संपूर्ण आपण एक चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की शेळी पालन परवडते किंवा नाही. तर बघा मित्रांनो, सुरुवात जर बघण्यात झाला आपण पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे. आणि 5 एकर जो क्षेत्र आहे, तर 5 एकर क्षेत्र सर्वसाधारण सुरुवातीपासून जर आपण धरलात तर त्याला 60 ते 70 हजार कमीत कमी. बघा, जे शेतकरी मित्र आहेत, जे एक शेतीमध्ये काम करत असतात, टोटल जर गणित लावला, गणित काही मित्र लावत नसतात आणि गणित लावला नाही त्याच्यामुळे त्यांना वाटतं की आपल्याला शेती परवडत असते. शेतीमधलं ते काय करत असतात, 60-70% म्हणजे 60-70 हजार त्याच्यामध्ये खर्च करत असतात. एवढ्या क्षेत्रामध्ये जास्त होईल पण कमी नाही. वेळोवेळी तुम्हाला मशनीचे एक ते सुद्धा मशनीतून काढा, तिथे पैसे देणं, सोयाबीन काढायचे पैसे देणे, घरी नेण्याचे पैसे देणे, मार्केटला नेण्याचा पैसा तुम्हाला तिथे द्यावा लागतो, तिथं हमालाला पैसा द्यावा लागतो, त्याच्यावरती खूप काही, आणि त्याच्यावर फवारणी तुम्हाला करावं लागते. त्याच्यानंतर ती निंदन करणं ते तर, आणि त्याच्यानंतर ती तूर सोंगणे, त्यालासुद्धा मशिनीतून काढणे. तर शक्यतो 2 पीक शेतकरी मित्र घेत असतात. कोरडवाहू क्षेत्र असेल तर तुम्हाला शक्यतो कोरडवाहू असेल किंवा पाण्याखालचं असेल तरीसुद्धा तुम्हाला 20 शेळ्या जमू देत नाही, किंवा 20 शेळ्याचं तुम्हाला उत्पन्नसुद्धा तुम्हाला सांगतो किती तुम्ही घेऊ शकता. पण मित्रांनो, एवढं तुम्ही याच्यामध्ये खर्च करताय आणि तुम्हाला शेतीमध्येच परवडत नाही, तरीसुद्धा काही मित्र काय करतात, नुसतं शेतीमध्ये उठले की सोयाबीन आणि त्याच्यानंतर एक तुरीचं, एक सोयाबीन आणि तुरीचे पाटे, हे 2च पीक घेत असतात आणि त्यांना काय ते परवडत नाही. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमचा खर्च चालला आहे किती आणि तुमची मेहनत चालली किती, त्याचा विचार तुम्ही कधी करत नसता. फक्त ज्या टायमाला आपली सोयाबीन निघत असती तर आपल्याला एवढा याच्यामध्ये उत्पन्न झाला, तेवढा आपल्याला एवढं प्रॉफिट, संपूर्ण जर गणित काही शेतकरी मित्रांनी आता लावत असतात आणि संपूर्ण जर तुम्ही गणित त्याच्यामध्ये लावला तर तुम्हाला त्याच्यामध्ये जो तुम्ही मेहनत करता, जो तुमची मेहनत आहे ती सुद्धा तुम्हाला त्याचेसुद्धा पैसे उरत नाही. तर एवढे कष्ट करता तुम्ही, किंवा जे शेतकरी मित्र आहे, सध्या मी सुद्धा करत असतो, माझ्याजवळ कमी प्रमाणात शेती आहे, तर मी जे आहे शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून आपलं शेळीपालन आपण केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्यासुद्धा बघितलं की शेतीमध्ये काय परवडत नाही किंवा काय नाही, आणि जॉईंट व्यवसाय जर शेतीला केला तरच परवडतं. असं नाही की तुम्ही शेतीची विक्री करा आणि शेळीपालनच करा, नाही मित्रांनो. शेतीसुद्धा असणं गरजेची आहे आणि व्यवसाय करणंसुद्धा तुमच्यासाठी तेवढंच गरजेचं आहे. तर शेती आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालन करतो. तर बघा, 20 एकर, आता कोणी असो, फिरस्तीमध्ये काम करत असाल, लोक हसतात, अरे काय शेळ्याचा अर्थ किंवा काय. तुमच्याजवळ 5 एकर क्षेत्र असेल तर तो शेळ्यावाला तुम्हाला कधीच जमू देत नाही. जर त्याचं संगोपन चांगल्या पद्धतीचं असेल, चांगल्या पद्धतीने पिलाचं संगोपन करत असेल तरीसुद्धा ते तुम्हाला जमू देत नाही. अन्यथा तुम्ही कधी बघा, ज्याच्याजवळ क्षेत्र कमी आहे ते शेळीपालन करत असतात आणि त्या शेळीपालनातून त्यांना एक चांगला पैसासुद्धा मिळत असतो. तर मित्रांनो, शेळीपालन करा किंवा इतर व्यवसाय करा, पण शेतीला तुम्हाला जोड व्यवसाय केल्याशिवाय शेती या काळात परवडत नाही, किंवा मालाला आपल्या भाव नाही, त्याच्यामुळं सुद्धा शेती एक परवडत नसते. आणि त्याच्यानंतर डुकरं, रुही, निलगाय, एक असेच तुम्हाला याच्यामध्ये अडचणी भरपूर येतात. रात्र जागावं सुद्धा लागतं आहे. आता मी सुद्धा एक शेतकरी आहे, गंज माझ्याजवळ कमी क्षेत्र आहे, पण मला सुद्धा माहिती आहे की शेतीमध्ये कष्ट किती आहे. तर सांगण्याचा मुद्दा बघा, शेतीमध्ये एवढे कष्ट आहेत, तर रात्रात आपल्याला तिथं रात्रदिवस एक जागून काढावं लागतं. काही मित्रांना ताप नसेल रोयाचा, डुकराचा, याचा त्याचा, पण आमच्या इकडे भरपूर आहे. तुम्हाला सांगितलं आपण, 35 एकरामध्ये एका बुवाला डाळीपुरती सुद्धा तूर होत नाही. मग ते शेती करून फायदा काय. तर बघा मित्रांनो, शेती करणं आपण सोडून देऊ नका, पण शेती असती आपल्याजवळ, शेती एक आपल्याजवळ आहे, ते आपल्याला एक वरदान असं एक मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याजवळ काही लोकांजवळ नसतंय. बघा, काही लोकांजवळ नसतंय आणि काही लोकांजवळ असतंय. आता काही ना असं वाटतं की बाबा माझ्याजवळ जर शेती असती, थोडंफार जर असतं, येतात आपल्या व्हिडिओला सुद्धा कमेंट, आमच्याजवळ जमीन नाही किंवा काय नाही. तर बघा, काही मित्र याच्यासाठी झुरत असतात की आमच्याजवळ क्षेत्र नाही, आमच्याजवळ क्षेत्र असतं तर आम्ही सुद्धा शेळीपालन केलं असतं, चारा थोडंफार लावगड केलं असतं. काही मित्राजवळ क्षेत्र आहे, काही जवळ पाणी नाही.
तर तशा मित्रांना थोडीशी अडचण येत असते की आम्ही कसं म्हणजे कसं शेळीपालन करावं, हिरवा चारा कसा उगवा. तर काही मित्राजवळ संपूर्ण ह्या गोष्टी असतात, पण ते काय करतात, फक्त सोयाबीन आणि त्याच्यानंतर तुरीचे पाटे, तेवढं झालं की नागेटी. त्याच्यानंतर गहू घेईल, गहूसुद्धा 2-3 हजार रुपये क्विंटलनं जात असतं. एकरी काय 10-15 क्विंटल होत नसतंय. तर जास्तीत जास्त कष्ट केले तुम्ही तरी एक सोयाबीनची एक लिमिट सांगतो. वातावरण कधी चांगलं असलं तर ठीक आहे, आणि निसर्गाचा हात असते संपूर्ण. आपली एवढं जर आपण पैसा लावत असतो त्याच्यामध्ये एक संपूर्ण हे निसर्गावरती आपण एक लुटून देतो की बाबा जे आता तुझ्या पद्धतीने, म्हणजे जे निसर्गाने चांगला वातावरण राहिला, पाण्याचं प्रमाण कमी राहिला तर सोयाबीन जास्त येत असते, आणि पाणी कमी पडलं तरी सोयाबीन जात असते. तर दोन्हीकडून आपल्या एक शेतकरी मित्राचं एक लॉसच आहे, फायदा त्यांचा कुठेच नाही. तर सांगण्याचा मुद्दा बघा, 20 शेळ्या तुम्हाला फायदेशीर कशा पद्धतीने राहतात. आणि या 20 शेळ्याचं सुरुवातीला सांगून देतो, संगोपन जर तुम्ही चांगला केला तरच तुम्हाला फायदेशीर असलंय, म्हणजे फायदेशीर असतंय. आणि नाही तुम्ही काय केला तरी ज्या माणसाला अर्धे पिले तुमचे एक 20 शेळ्याचे एक 40 पिले धरून झाला, 20 पिले मर्तणूकच झाली, आणि 20 तिलाच म्हणजे 20 पिलाचं जर तुम्ही गणित बघितला तरी तो 2-2.5 एकरवाल्यांना एक जमू देत नाही. आणि जर तुम्ही एक त्याच्यामध्ये तुमच्या एक पिल्लं गेल्याची एक मर्तणूक जास्त झाली नाही किंवा सर्वसाधारण होऊन सुद्धा तरीसुद्धा तुम्ही एक 5 एकरवाल्यांना एक जमू देत नाही. तर मित्रांनो, संगोपन चांगला असला पाहिजेत, आणि त्याच्यामध्ये गाई सांभाळा, म्हशी सांभाळा, इतर कोणताही व्यवसाय करा, पण शेळीपालन तुमच्यासाठी हा खूप बेस्ट आहे. याला चारा कमी लागत असतो, आणि हा लहान प्राणी असल्या कारणामुळे लवकर याची विक्री होत असते. मार्केटमध्ये याचा रेट दिवसांदिवस वाढत चालला आहे. अशा गोष्टीकडे तुम्ही एक लक्ष देत नाही, आणि असं जर तुम्ही एक केलं, शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून काहीतरी जर केलं तर ते तुम्हाला फायदेशीर पडत असते. तर बघा, तुम्हाला सांगतो की शेती जी आहे आपली ती तर विक्री करू नका, आणि शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणजे आता एक आपल्याजवळ काही मित्रांना असं वाटतं की आम्ही फिरस्तीमध्ये काम करावं का, आम्ही भरपूर अशी शाळा शिकलेली आहे, आम्ही फिरस्ती शेळ्या करावं का, गंज आमच्याजवळ क्षेत्र आहे. मग तेच क्षेत्र मित्रांनो, क्षेत्र असतील, पाणी नसेल तर पाण्याची व्यवस्था करा, बंदिस्तमध्ये करा. 5 एकर क्षेत्रामध्ये आपण सोयाबीनच पेरत असतो, तर 20 शेळ्यासाठी पूर्णतः 1 एकर चारा पुरेसा आहे. सुका चारा स्टॉक केला तर तेवढ्यामध्ये तुमचे एक शेळीपालन चांगल्या पद्धतीने चालत असतं. आणि थोडंफार त्याच्यामध्ये शेळीपालनात उतरायच्या अगोदर प्रशिक्षण घेऊन उतरा, तर तुम्हाला शेळीपालन कधी तोट्यात जात नाही, उलट तुम्हाला ते फायद्यात राहत असते. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण तुम्हाला 20 शेळ्याचं जर गणित सांगितलं आपण, तर 5 ते 6 लाख रुपये तुम्हाला एक 22 ते 23 महिन्यामध्ये मिळत असतं. कोणी 12 महिन्यामध्ये सांगन, कोणी 14 महिन्यात, पण आपण जे आहे तर एक 22 ते 23 महिन्यामध्ये तुमचे एक 2 शेळ्याचे एक वेत होत असतात. बायचान्स तुम्हाला तिसरा मिळत असतो, पण 2 वेताचे तुम्हाला जे उत्पन्न आहे, 2 वेताचं जे तुम्हाला उत्पन्न आहे ते एक 12 महिन्यात मिळत असतो. एका शेळी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर 12 महिन्यानं तुमचं ते एक पैसा एका वेताचं तुमच्या हातामध्ये येत असतं. तर बघा मित्रांनो, शेळीपालन तुम्हाला फायद्याचं आहे. गंज तुम्हाला त्याच्यामध्ये शेतीमध्ये थोडंफार माल होत असेल किंवा जास्तीत जास्त सुद्धा होत असेल, पण त्याच्यामागं तुमचे कष्ट भरपूर आहे. आणि इतर जे लोक आहेत तर तुमच्या म्हणजे आपले सर्वसाधारण शेतकरी मित्राच्या जीवावर ते श्रीमंत होत चालले. खताचे भाव किती तुम्ही बरसात म्हणजे किती पाणी येऊ द्या, काही येऊ द्या, सोयाबीनचे भाव कधी वाढतात का? नाही. तर फक्त हे एक दिलासा दिला जातो शेतकरी मित्रांना की बाबा वाढेल दमदारा. आणि ती सोयाबीन जी आहे आपली ती त्याचं आपण घरामध्ये स्टॉक करत असतो, ते वजन कमी होत असते, ते वेगळं. आणि ती आपण स्टॉक करत असतो की आशेने की एक भाव येईल, पण सर्वसाधारण 3, 3.5, 4 या रेंजच्या वरी एक सोयाबीन जात नाही. तर सर्वसाधारण 1 एकर किंवा 20 सांभाळायचे तर 10 सांभाळा, अर्धा एकर चारा हिरवा गुंतवणूक करा. सुका चारा तेवढाच एक स्टॉक करून ठेवा शेळ्यांसाठी. आपण व्हिडिओ बनवलेले की सुका चारा किती स्टॉक करावा, आणि सुका चारावरती संपूर्ण डिपेंड आहे. म्हणजे सुका चारा जेवढा तुम्ही स्टॉक केला तेवढं शेळीपालनामध्ये चांगला रिझल्टसुद्धा तुम्हाला मिळत असतो. आणि सांगण्याचा मुद्दा असा आहे की शेतीही करा, असं नाही म्हणत की शेती विक्री करा. तुम्हाला सांगितलं आपण, शेती करा आणि शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून काहीतरी एक करा. ही जे एक शेळीपालन करतो मी, तर याचा जे रेट आहे, मटणाचा रेट आहे, मालाचा आपला जो रेट आहे मित्रांनो, आपण एक सविस्तर सांगतो तुम्हाला जेणेकरून कळेल. मालाचा जो आपला रेट आहे, म्हणजे एक जो आपल्या मालाचा भाव आहे तो दिवसांदिवस कमी होत असतो, जास्त होत असतो कधी कधी.
आणि कमी होत असतो. याच्यामध्ये चढ उतार तुम्हाला बघायला मिळेल, कमी जास्त होत असते. पण या जे आपण हा व्यवसाय करतोय मी किंवा इतर कोणी मित्र करत असतील तर त्यांचा एक असा फायदा आहे, दिवसेंदिवस यांचे मटणाचे रेट एक वाढत चालले, दिवसेंदिवस एक वाढत चालले. येणाऱ्या काळात एक आता 70,000 रुपये क्विंटल आमच्याकडे आहे. काही भागात 80,000 रुपये क्विंटल शेळीचं एक मटणाला भाव आहे. काही भागात 90 असतील, काही भागात 1,00,000 रुपये क्विंटल. तर सांगा मित्रांनो, 1,00,000 रुपये क्विंटल कोणत्या मालाला भाव आहे. आणि येणाऱ्या काळात 1-2,000 आता एक सर्वसाधारण यावर्षी सांगू शकतो तुम्हाला मी. काही भागात 1,000 रुपये क्विंटल असेल, म्हणजे एक सर्वसाधारण 1,000 रुपये किलो असेल. आणि काही भागात 800 रुपये किलो असेल. तर एक सर्वसाधारण आमच्या इकडे सुद्धा व्हिडिओ बनवला आपण, एक 700ने जात होतं, तर एक 800 झालेत. तर एक भाव वाढतं आहे मित्रांनो. आणि भाव वाढवला तर याच्यावरती काय नाही, भाव किती वाढवला तुम्ही तर आपल्या एक मर्जीवरती आहे. व्यापारी लोक वाढवतात, त्यांना माहिती आहे की खाणारे आहे, आणि त्याने भाव वाढवले की आपले भाव वाढत असतात. की एक विक्री करताना सुद्धा आपले एक 5,000 देत होतो ते 6,000ला जाईल असंही. तर काहीच नाही मित्रांनो, झिरो मेंटेनन्स आहे. शेती असेल तर शेतीला जॉईंट व्यवसाय म्हणून आपण हे कधीही करू शकता. आणि कधीही जर केलं तुम्ही तर तुम्हाला पुरणारा व्यवसाय आहे. आपण एक मनापासून सांगतो तुम्हाला, पुरणारा व्यवसाय आहे. पण तुमचे जे कष्ट आहे तर कष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीचे याच्यामध्ये करावा लागेल, तरच तुम्हाला व्यवसाय हा पुरू शकतो. शेळीपालनामध्ये नवीन उतरताना त्याच्यामध्ये आपलं एक प्रशिक्षण घ्या, जेणेकरून आपला लॉस नाही झाला पाहिजे. तर अशी एक काळजी तुम्ही नक्कीच घ्या. तर मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा एक संपूर्ण आपण तुम्हाला गणित सांगितलं की 20 एकरामध्ये संपूर्ण आपण काउंट करून सांगितलं असतं तर व्हिडिओ थोडा मोठा झाला असता, आणि शक्यतो व्हिडिओ मोठाच झाला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला. आणि एक आपले जे तरुण मित्र आहेत, शेतकरी मित्र आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे जेणेकरून 10 करायच्या तर 5 करून बघा. जसा तुम्हाला त्याच्यामधून अनुभव येईल तर तशा पद्धती तुम्ही आपल्या एक शेळ्या वाढू शकता, अन्यथा विक्रीसुद्धा करू शकता. तर बघा, याच्यामध्ये अनुभव आला चांगला तर तुम्ही ठेवू शकता, अन्यथा विक्री करा. पण एक वेळेस नक्कीच करून बघा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एक मित्रांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत.